हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल महाटेक अकॅडमी. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत युनिट 5 फॉर युअर सब्जेक्ट एम्बेडेड सिस्टीम. सो बिफोर दॅट आपण एकदा सिलेबस रिव्ह्यू करणार आहे की या युनिट 5 मधून कोणते इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. ऑलरेडी IMP क्वेश्चन्स आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. या पूर्ण युनिटमध्ये तुम्हाला काय शिकायचे, ऑर्डिनो बोर्ड शिकायचे आहेत. मग त्यात कोणते पॉइंट्स आहेत? फर्स्ट, इंट्रोडक्शन टू ऑर्डिनो बोर्ड आहे काय, त्यानंतर त्याचे टाइप्स कोणते आहेत, त्यामध्ये युनो, नॅनो आणि मेगा या 3 टाइपचं कंपॅरिझन तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट मध्ये तुम्हाला बघायचं आहे ब्लॉक डायग्राम ऑफ ऑर्डिनोचे जे बेसिक्स ब्लॉक्स आहेत ते तुम्हाला ड्रॉ करायचे, त्याची ब्लॉक डायग्राम लक्षात ठेवायची आणि प्रत्येक ब्लॉकचं फंक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानंतर पिन फंक्शन्स, जितक्या पण पिन आहेत तुमच्या ऑर्डिनोमध्ये. ओके, सो जनरलाइज बघा की आपल्याकडे 3 टाइपचे ऑर्डिनो आहेत, युनो, नॅनो आणि मेगा. बट जे इंटरफेसिंग असेल किंवा ब्लॉक डायग्राम असेल किंवा पिन फंक्शन असेल, यासाठी तुम्हाला स्पेसिफिकली ऑर्डिनो युनो यूज करायचा आहे, कारण तो खूप कॉमन आहे आणि जनरलाइज आहे. सो इंटरफेसिंगसाठी आपण कोणता यूज करणार आहोत? ऑर्डिनो युनो. त्यानंतर 5.3 मध्ये इकडे काही फंक्शन्स आहेत बघा. ऑर्डिनो आणि ऑर्डिनोची आयडी काय आहे? एक सॉफ्टवेअर आहे जे ऑर्डिनो बोर्ड प्रोग्राम करण्यासाठी यूज करतात आणि त्यामध्ये ऑलरेडी काही फंक्शन्स डिफाईन केलेले आहेत. ते मॅथ फंक्शन असेल. सो जेव्हा आपण इन्स्ट्रक्शन यूज करतो तर आपले प्रोग्राम खूप कॉम्प्लेक्स बनायचे 8051 मध्ये. बट या ठिकाणी काय आहे की जे पण बॅकग्राऊंड प्रोसेस आहे त्याला एका छोट्याशा फंक्शन मध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि हे जे फंक्शन आहे हे डायरेक्ट तुमच्या ऑर्डिनोची जी आयडी असेल, जे सॉफ्टवेअर असेल, त्याला तो कंपॅटेबल आहे. त्यामुळे जे फंक्शन्स आहेत ते तुम्हाला इकडे बघायचे आहेत. सो त्यामध्ये कोणते फंक्शन्स आहेत? मॅथ फंक्शन्स, अॅनालॉग आयओ, डिजिटल आयओ आणि टायमर. त्यानंतर 5.4 मध्ये तुम्हाला पेरिफेरल इंटरफेसिंग विथ ऑर्डिनो. जनरली इकडे प्रोग्रामिंग मेन्शन केलेली नाहीये, तरी पण जर प्रोग्रामिंग विचारली तर तुम्हाला नोट डाउन करता आली पाहिजे. एकदम सिंपल प्रोग्रामिंग असणार आहे. अगेन कीबोर्ड, 4x4 कीबोर्ड, त्यानंतर LCD, 7 सेगमेंट LED, रिले, स्टेपर मोटर आणि DC मोटर. हे सर्व जे आहेत हे ॲज इट इज तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लास्ट सेमला सुद्धा शिकलेले आहेत. 8051 सोबत इंटरफेसिंग पण केलेली आहे. इकडे सिमिलर कन्सेप्ट असणार आहे, फक्त 8051 ऐवजी तुम्हाला ऑर्डिनो युनो यूज करायचा आहे. सो माझी ॲडवाइस काय असणार आहे की जो ऑर्डिनो युनोची पिन डायग्राम आहे ती तुम्हाला परफेक्ट करून जायची आहे. सो ऑर्डिनो युनो मध्ये कोणत्या पिन्स आहेत त्या जर तुम्ही परफेक्टली केल्या तर या इंटरफेसिंग मध्ये तुम्हाला काही इश्यू येणार नाहीये. त्यानंतर 5.5 मध्ये आहे सेन्सर इंटरफेसिंग विथ ऑर्डिनो. सो बघा, टेम्परेचर सेन्सर याच्यामध्ये LM35 बघायचं आहे आपल्याला. ओके, सिंपल आहे. आपल्या चॅनलवरती ऑलरेडी एक व्हिडिओ आहे LM35 चा. त्यानंतर अल्ट्रासॉनिक सेन्सर, अगेन हा 3 पिनचा सेन्सर आहे, सॉरी 2 पिन सेन्सर आहे आणि 2 पॉवर सप्लायचे पिन आहेत. सो टोटल 4 पिन असतात त्याच्यामध्ये आणि याचं हे ऑपरेशन एकदम सिंपल आहे. इझिली तुम्ही अंडरस्टँड करू शकता. सो एकदम सोपा चॅप्टर आहे. थोडंसं फोकस करायचं आहे. ऑलरेडी तुम्ही जर प्रोजेक्ट बनवत असाल तर तुम्हाला ऑर्डिनो बोर्ड यूज करायचा आहे. जास्त प्राइस नसते. हार्डली 300-400 रुपयाला तुम्ही ऑनलाईन ऑर्डिनो बोर्ड ऑर्डर करू शकता आणि स्वतः प्रोग्रामिंग सुद्धा करून बघू शकता. ओके, सो आपल्याकडेही खूप सारा सेटअप्स आहे, ऑर्डिनो आहेत, सेन्सर आहेत. बट ड्यू टू द टाइम कन्स्ट्रेंट आपण प्रॅक्टिकल कन्सेप्ट मध्ये जाणार नाहीयेत. So Arduino board. Arduino is a prototype open source platform based on easy to use hardware and software and contains a circuit board which can be programmed and software called Arduino IDE, Integrated Development Environment, which is used to write and upload the code to the physical board. Okay, so ऍक्च्युली काय आहे की जर तुम्हाला मी सांगितलं की माझ्याकडे हा एक 14 पिनचा कंट्रोलर आहे, याला प्रोग्राम करा, तर आपण त्याला डायरेक्ट प्रोग्राम करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला त्याला पॉवर सप्लाय द्यावा लागेल, एक्सटर्नल क्रिस्टल कनेक्ट करावं लागेल, त्यानंतर जे प्रोग्रामिंगचे पिन असतील त्या कनेक्ट करावं लागतील. त्यासाठी तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागेल की याच्या प्रोग्रामिंगच्या पिन्स कुठे आहेत. ओके, सो एखाद्या सिंपल मायक्रो कंट्रोलरला 40 पिनच्या आयसीला जर प्रोग्राम करायचा असेल, तुमच्याकडे सपोज सिंपल आयसी असेल आणि हिला जर तुम्हाला प्रोग्राम करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला खूप सारा हार्डवेअरचे कंपोनंट्स लागतात. प्लस तुम्हाला त्यासाठी एक इन सिस्टीम प्रोग्रामर किंवा ISP लागतं आणि ज्याची प्राइस खूप जास्त असते. त्यामुळे आपण कोणत्याही कंट्रोलरला डायरेक्ट प्रोग्राम करू शकत नाही. सो टू अवॉइड दिस, याला सिंपल बनवण्यासाठी काय केलेलं आहे, ऑर्डिनो नावाच्या कंपनीनं एक बोर्ड बनवला. त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, फक्त USB केबल कनेक्ट करायची आणि सेम केबल तुमच्या लॅपटॉपला किंवा कम्प्युटरला कनेक्ट करा आणि तुम्ही डायरेक्टली त्यामध्ये प्रोग्राम किंवा कोड तुमचा अपलोड करू शकता. सो हा काय आहे, प्रोटोटाइप आहे. प्रोटोटाइप म्हणजे काय की जेव्हा तुम्हाला एखादा प्रोजेक्ट बनवायचा आहे ऍक्च्युअल मध्ये,
सो तो आधी एका छोट्या क्वांटिटीमध्ये बनवून टेस्ट करणं, की तो व्यवस्थित वर्क होतोय की नाही. ओके. सो बेसिकली हा प्रोटोटाइपसाठी बोर्ड बनवलेला आहे आणि याच्यामुळे काय होतं, तुमचा जो डेव्हलपमेंट टाईम आहे, जर तो कमी होतोय. जर तुमच्याकडे फक्त एक आयसी असेल, तर त्यासाठी तुम्हाला पीसीबी डिझाइन करावं लागेल, पॉवर सप्लाय डिझाइन करावं लागेल, क्रिस्टल लागतील आणि या सर्व केल्यानंतर तुम्ही तो प्रोग्राम करू शकता. बट Arduinoमध्ये काय, हे सर्व ऑलरेडी एका पीसीबीवरती, एका बोर्डवरती माउंट केलेलं आहे. त्यामुळे जी आपली प्रोसेस आहे प्रोटो डेव्हलपमेंटची ती फास्टर होते. आणि प्रोग्राम करण्यासाठी Arduino कोणत्या 2 पार्टमध्ये, एक असणार तुमचा Arduino बोर्ड. ओके. हा झाला तुमचा हार्डवेअर कंपोनंट. याच्यामध्ये तुमचं मायक्रो कंट्रोलर, पॉवर सप्लाय, क्रिस्टल, जीपीआयओ पिन्स सर्व येणार आणि दुसरा असणार तुमचा Arduino IDE. ओके. सो हे काय आहे, तुमचं सॉफ्टवेअर आहे. एक टूल आहे, सॉफ्टवेअर टूल, ज्यावरून तुम्ही तुमच्या Arduino वरती कोड अपलोड करू शकता. त्याला मॉनिटर करू शकता. सीरियल मॉनिटरवरती त्याचं आउटपुट चेक सुद्धा करू शकता. ओके. सो अशा प्रकारे तुम्हाला Arduino बोर्ड लक्षात ठेवायचा आहे. तुम्ही जर बोर्ड बघितला नसेल, तर या टाइपचा बोर्ड असतो बघा. यामध्ये हा तुमचा मायक्रो कंट्रोलर आहे, जो मेन सेक्शन तुम्हाला दिसतोय. ओके. सो यामध्ये हा तुमचा मायक्रो कंट्रोलर आहे. त्यानंतर इकडे काही पॉवर सप्लायचं सेक्शन आहे, जे तुमच्या मायक्रो कंट्रोलरला पॉवर सप्लाय प्रोव्हाईड करतो. त्यानंतर इथे तुम्हाला क्रिस्टल दिसेल. त्यानंतर इकडे एक छोटीशी आयसी आहे, जी की तुमच्या यूएसबी टू सीरियल कम्युनिकेशनसाठी यूज करतात. ती वापरून तुम्ही Arduinoमध्ये कोड फ्लॅश करू शकता. त्यानंतर काही एलईडी किंवा रिसेट लॉजिक सर्किट सुद्धा तुम्हाला याच बोर्डवरती मिळतं. ओके. सो सिंपल क्रेडिट कार्डच्या साइजचा हा तुमचा बोर्ड आहे. याला तुम्ही किती वेळा प्रोग्राम करू शकता आणि प्रोग्रामिंग पण एकदम सिंपल आहे. ओके. सो हे सर्व करण्यासाठी Arduinoने हा बोर्ड बनवलेला आहे. आता येऊया आपण कंट्रोलरवरती. तर Arduinoमध्ये कोणता कंट्रोलर यूज करतात? मायक्रो कंट्रोलर. ओके. सो जनरलाइज जे Arduino आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत Atmel 8 बिट AVR मायक्रो कंट्रोलर यूज करायचे. मग AVR कोणते? जनरली 168 किंवा 328 हे जे 2 मायक्रो कंट्रोलर आहेत ते Arduino Unoमध्ये यूज करतात. त्यानंतर जे Arduino Mega आहे त्याच्यामध्ये Atmega 1280 किंवा 2560 हे मायक्रो कंट्रोलर यूज करतात. काही Arduinoमध्ये Renesasचे मायक्रो कंट्रोलर यूज करतात किंवा जे लेटेस्ट आता Arduino Q म्हणून आलाय, ज्यामध्ये Qualcommचा मायक्रो कंट्रोलर यूज केलेला आहे. ओके. Qualcomm आणि STचे. सो एक ॲडव्हान्स Arduino बनवलेला आहे, जो तुमच्या Raspberry Pi सारखा वर्क करेल, ज्यामध्ये तुम्ही कॅमेरा इंटरफेस करू शकता. Windows ऑपरेटिंग सिस्टमवरती तो वर्क करणार, Linuxवरती करणार. अशा प्रकारे वेगवेगळे टाइपचे Arduino बोर्ड्स त्यांनी बनवलेले आहेत. त्यानंतर याचं जर बेसिक आर्किटेक्चर बघितलं, तर हा हार्वर्ड आर्किटेक्चरवरती वर्क करतो. कन्सिस्ट टू मेमरी सच ॲज प्रोग्राम मेमरी अँड डेटा मेमरी, वेअर द डेटा इज स्टोअर्ड इन डेटा मेमरी अँड कोड इज स्टोअर्ड इन फ्लॅश प्रोग्राम मेमरी. जे पण आपण फीचर्स बघितलेत Atmega 168 आणि 328 चे. ओके. सो त्यामध्ये काय हार्वर्ड आर्किटेक्चर यूज करतात. सेपरेट प्रोग्राम आणि डेटा मेमरी आहे आणि जो कोड आहे त्यासाठी आपल्याकडे फ्लॅश मेमरी आहे. त्यानंतर Atmega 328 मायक्रोकंट्रोलर हॅज 32 KB ऑफ फ्लॅश मेमरी, 2 KB ऑफ SRAM, 1 KB ऑफ EEPROM. ओके. अँड ऑपरेट विथ 16 मेगाहर्ट्झ क्लॉक स्पीड. सो हे झालं बेसिक. जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज Arduino, तर तुम्हाला एक शॉर्टमध्ये नोट डाउन करता आलं पाहिजे की Arduino एक्झॅक्टली काय आहे. AVR बेस्ड एक बोर्ड आहे, ज्यावरती AVR मायक्रो कंट्रोलर यूज करतात. त्यामध्ये ऑलरेडी काही हार्डवेअर ऑलरेडी डेव्हलप केलेलं असतं. त्यामुळे आपण त्याला इझिली प्रोग्राम, रिप्रोग्राम करू शकतो. फीचर्स ऑफ Arduino बोर्ड. Arduino बोर्ड तुम्हाला सांगायचं आहे. ओके. सो फर्स्ट काय दिलं इकडं की Arduino board is capable to read analog and digital input signals from various sensor and turn it into an output such as activating motor, turning LED on or off. ओके. सो याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला नंबर ऑफ इनपुट सिग्नल्स मिळतील, जसं की अॅनालॉग इनपुट असेल, डिजिटल इनपुट असेल, त्यानंतर PWM आउटपुट. सो हे नंबर ऑफ पिन्स तुमच्याकडे अवेलेबल आहे, जे वापरून तुम्ही एक्सटर्नल सेन्सर्स किंवा ॲक्च्युएटर्स कंट्रोल करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे Arduino board functions can control by sending a set of instructions to the microcontroller on the board via Arduino IDE tools. त्यानंतर तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल, प्रोग्राममध्ये चेंजेस करायचे असेल, तर ते तुम्ही इझिली चेंज करू शकता बाय रिफ्लॅशिंग दॅट Arduino बोर्ड युजिंग Arduino IDE सॉफ्टवेअर. त्यानंतर unlike most previous programmable circuit boards, Arduino does not need an extra hardware in order to load new code onto the board. Okay.
सेम पॉइंट मी तुम्हाला सांगितलाय, की जर बेयर मायक्रो कंट्रोलर आयसी प्रोग्राम करायची असेल, तर तुम्हाला त्यासाठी स्पेशलाइज प्रोग्रामर लागतो. स्पेशलाइज प्रोग्रामर लागतो, त्याची कॉस्ट खूप जास्त असते. जर तुम्ही बघितलं एस-टी-एमचे किंवा मायक्रोचिपचे काही प्रोग्रामर असतात, ज्याची कॉस्ट 20,000-30,000 असते. सो जे हॉबिस्ट आहे किंवा स्टुडंट्स आहेत, ते इतकी हाय कॉस्ट बेअर करू शकत नाही. सो या सर्व गोष्टींना ओव्हरकम करण्यासाठी Arduinoने काय बनवलेला आहे तुमचा हा Arduino बोर्ड, ज्याला प्रोग्रामिंग करण्यासाठी तुमच्याकडे फक्त एक USB केबल पाहिजे. ती केबल घ्यायची आहे, बोर्ड तुमच्या लॅपटॉपला कनेक्ट करायचा आहे आणि डायरेक्ट प्रोग्रामिंग करू शकता. सो ईझी टू यूज ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे. ओपन सोर्स म्हणजे काय, की जर तुम्हाला वाटलं तुमचा स्वतःचा Arduino बोर्ड बनवायचा, तर तुम्ही तो सुद्धा बनवू शकता. ओके. यामध्ये कुठलेही कॉपीराइट्स नाहीयेत किंवा जी डिझाइन आहे ती नेटवरती अवेलेबल आहे. कोणीही जाऊन ते स्कीमॅटिक घेऊ शकतं. सॉफ्टवेअर सुद्धा ओपन सोर्स आहे. आपण सॉफ्टवेअर सुद्धा ॲज इट इज यूज करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट फीचर आहे की इनएक्सपेन्सिव्ह. Arduino बोर्ड आर रिलेटिव्हली इनएक्सपेन्सिव्ह कंपेअर टू अदर मायक्रोकंट्रोलर प्लॅटफॉर्म. कंपेअर टू अदर मायक्रोकंट्रोलर प्लॅटफॉर्म्स. ओके. सो सिमिलर तुम्ही जर दुसरे बोर्ड बघितले, काही STM32 चे बोर्ड्स असतात किंवा काही मायक्रोचिपचे बोर्ड्स असतात. त्याची कॉस्ट खूप जास्त असते. ॲज कंपेअर टू Arduinoची कॉस्ट एक Arduino बोर्ड यू कॅन बाय फ्रॉम ₹300 to ₹400 जर युनो असेल तर. आणि Arduino Nano जर असेल तर तो अजून लेस प्राइसमध्ये तुम्हाला अवेलेबल होतो. सो इनएक्सपेन्सिव्ह आहे. त्यानंतर क्रॉस प्लॅटफॉर्म मोस्ट ऑफ द मायक्रो कंट्रोलर सिस्टम लिमिटेड टू विंडोज ओनली. बट जो Arduino सॉफ्टवेअर आहे ते तुम्ही विंडोजवरती, लिनक्सवरती एखाद्या ऑपरेटिंग सिस्टमवरती तो Arduino IDE रन करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे सिंपल क्लिअर प्रोग्रामिंग एन्व्हायर्नमेंट. Arduinoची जी प्रोग्रामिंग आहे ती एकदम सिंपल आहे. तुम्ही जर नॉर्मल सी लँग्वेज बघितली आणि Arduinoची सी बघितली तर खूप ईझी आहे. डायरेक्टली आपण एक एक फंक्शन वापरून पिन रीड करू शकतो. इझिली डिले ॲड करू शकतो. खूप सारे फंक्शन्स इम्प्लिमेंट केलेले आहेत. त्यामुळे याची जी प्रोग्रामिंग एन्व्हायर्नमेंट आहे एकदम सिंपल आहे आणि युजर फ्रेंडली आहे. प्रायमरी स्कूलचे जे स्टुडंट्स आहेत ते सुद्धा Arduinoमध्ये प्रोग्रामिंग इझिली करू शकतात. इव्हन इफ यू डोंट हॅव एनी बॅकग्राऊंड इन इलेक्ट्रॉनिक्स स्टिल यू कॅन do some programming with Arduino. Next आहे open source and extensible software. The Arduino software is published as open source tools available for extension by experienced programmer. Okay. सो ओपन सोर्स आहे सॉफ्टवेअर. तुम्हाला जर वाटलं काही चेंजेस करायचे, काही मॉडिफिकेशन करायचे तर तुम्ही ते सुद्धा त्या सॉफ्टवेअरमध्ये करू शकता. ओपन सोर्स अँड एक्सटेन्सिबल हार्डवेअर. इव्हन द हार्डवेअर सुद्धा. The Arduino is based on Atmel Atmega 8 and Atmega 168, जे AVR ची सीरीज आहेत, right? And the plan for the models are published under a Creative Commons license. So experienced circuit designer can make their own version of the modules. सो बघा, एक जो बोर्ड ओरिजिनल Arduinoने बनवलेला आहे, Arduino नावाच्या कंपनी. त्यानंतर खूप सारे सिमिलर बोर्ड्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे. खूप सारे चायनीज कंपनींना सुद्धा Arduino एकदम कमी प्राइसमध्ये बनवलेलं आहे. सो कोणीही तो प्लॅटफॉर्म घेऊन सिमिलर बोर्ड बनवू शकतो. सो जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, जर तुम्हाला जर बोर्ड विकत घ्यायचं असेल, तुम्हाला काही प्रोजेक्ट करायचा असेल आणि त्यावेळेस तुम्हाला जर ओरिजिनल Arduino बोर्ड घ्यायचा असेल, जो Arduino नावाच्या कंपनीने बनवलेला आहे. सो त्या आयडेंटिफिकेशनसाठी तुम्हाला काय असतं, जो ओरिजिनल बोर्ड असेल त्यावेळेस हा Arduinoचा लोगो असतो त्याच्यावरती. त्यानंतर इकडे कुठेतरी मेड इन इटली असं लिहिलं असेल, मेड इन इटली. कारण जी Arduino कंपनी ती प्रॉपर इटली या कंट्रीमधून आहे. त्यानंतर जे सिमिलर बोर्ड्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते थोडेसे या टाइप्समध्ये मिळतात. काही ठिकाणी तुम्हाला इकडे USB टाइप बीचा पोर्ट दिसेल. ओके. सो ऑलमोस्ट सिमिलर असणार आहे. कंट्रोलर सेम असेल. फक्त काय चेंज झालेलं असेल, या ज्या IC आहेत इकडे पॉवर सप्लायची किंवा इकडे जे कॅपॅसिटर आहेत, याची व्हॅल्यू थोडीफार कमी जास्त झाली असेल. बट तुमचं फंक्शन हे सेम होणार. दोन्ही बोर्ड सेम फंक्शन करणार. फक्त थोडंफार डिझाइनमध्ये किंवा ICमध्ये चेंजेस असणार. If there is a questions regarding the block diagram of Arduino, so तुम्हाला सिमिलर ब्लॉक डायग्राम ड्रॉ करायची. त्याआधी which are the important components in Arduino boards हे आपल्याला आधी बघायचंय बघा. सो इकडे काय आहे, स्टार्ट करूया. हा पूर्ण तुमचा Arduino बोर्ड आहे. ओके. सो यामध्ये जो मेन सेक्शन आहे तो आहे तुमचा हा मायक्रो कंट्रोलर, जो की असणार आहे Atmega 328 किंवा 168. ओके. सो तुम्हाला हा दाखवायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट ब्लॉक जो असणार आहे हा वाला, हा आहे तुमचा पॉवर सप्लायचा ब्लॉक. सो याच्यामध्ये काय असतं, जे इनपुट तुम्ही देता जनरली 9 व्होल्ट टू 12 व्होल्ट. ओके. सो असं जर पॉवर सप्लाय दिला या ठिकाणी कोणत्या, या पॉवर जॅक मधून,
तर या 9 to 12 व्होल्टला तुम्हाला काय करावं लागतं, +5 व्होल्टमध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. सो त्यासाठी इकडे एक पॉवर सप्लाय सेक्शन आहे, तो तुमचा हा झाला. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा प्रोग्रामिंग सेक्शन. सो याच्यामध्ये काय असतं, एक USB पोर्ट आहे, जो तुम्हाला तुमच्या लॅपटॉप सोबत कनेक्ट करायचा आहे. त्यानंतर या USB-चा जो डेटा आहे, तो तुम्हाला डायरेक्टली कंट्रोलरला देता येत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, USBच्या डेटाला UARTमध्ये कन्व्हर्ट करावं लागतं आणि फॉर दॅट वी रिक्वायर्ड वन IC आणि आपण इकडे ही IC यूज करतो. सो ही IC काय करते, USBचा जो पण तुमचा डेटा आला असेल, त्याला UARTमध्ये कम्युनिकेट करते आणि मग तो UART तुमच्या या कंट्रोलरला डेटा प्रोव्हाईड करतो. ओके. सो हा झाला तुमचा प्रोग्रामिंग सेक्शन, हा झाला तुमचा पॉवर सप्लाय, हा झाला तुमचा मायक्रो कंट्रोलर. त्यानंतर हे आहे तुमचं क्रिस्टल, राइट? आपल्याला माहिती आहे की ATmega 328 मध्ये इनबिल्ट ऑसिलेटर आहे, बट क्रिस्टल तुम्हाला एक्सटर्नली कनेक्ट करावं लागतं. सो हे तुमचे क्रिस्टलचे कनेक्शन्स आहेत. त्यानंतर इकडे एक पॉवर एलईडी आहे. जेव्हाही तुम्ही बोर्डला ऑन करता त्यावेळेस तुम्हाला इकडे एक एलईडी इंडिकेशन्स मिळतात. त्यानंतर ISP हेडर आहे. इन चिप सिस्टम प्रोग्रामिंग. ओके. सो याच्यामध्ये काय असतं की 2 टाइपची प्रोग्रामिंग असते. एक जे आपण करतो, जो आपला नॉर्मल प्रोग्राम आहे. दुसरं असतं तुमचं फर्मवेअर. फर्मवेअर म्हणजे जेव्हाही आपण एखाद्या मायक्रो कंट्रोलरमध्ये प्रोग्राम फ्लॅश करतो, त्यावेळेस इनिशियली त्यामध्ये काहीतरी बूट लोडर किंवा एक इनिशियल प्रोग्राम असतो. त्याला आपण बूट लोडर म्हणतो. सो बूट लोडरचं काम काय असतं, की मेमरी डिफाईन करणं, इंटरनल कम्युनिकेशन मॅनेज करणं, जो पण UARTने डेटा येणार आहे, तो ॲक्चुअलमध्ये एक्झिक्यूट करणं. ओके. इन सिस्टम प्रोग्रामिंगसाठी इकडे अजून एक हेडर दिलेला आहे. त्यानंतर या साइडला तुम्हाला इकडे GPIO पिन्स मिळतात. जनरली ह्या पिन्स काय आहेत, तुमच्या कंट्रोलर थ्रू आलेल्या आहेत. ओके. सो जे पण कंट्रोलरचे ॲक्चुअल GPIO पोर्ट्स आहेत, तेच इकडे एनालॉग पोर्ट्स. त्यानंतर इकडे Vin, त्यानंतर ग्राउंड, त्यानंतर पॉवर सप्लायचे काही पिन, इकडे एक रिसेट आहे. सो अशा प्रकारे पिन्स तुम्हाला या बोर्डवरती मिळतात. Arduino बोर्डवरचे इम्पोर्टंट कंपोनंट्स कोणते आहेत? मायक्रो कंट्रोलर, प्रोग्रामिंग लॉजिकसाठी, पॉवर सप्लाय, त्यानंतर एनालॉग पिन्स, पॉवर सप्लाय पिन्स, त्यानंतर इकडे डिजिटल पिन्स आहेत. त्यानंतर या ठिकाणी 2 एलईडी असतात. TX, RX एलईडी म्हणतो आपण. ती कशासाठी यूज करतात? जेव्हाही तुम्ही एखादा सिरियली डेटा रिसीव्ह करता किंवा ट्रान्समिट करता, त्यावेळेस हे तुमचे एलईडी ब्लिंक होतात. त्यानंतर इकडे एक इन सिस्टम प्रोग्रामर आहे, हेडर आहे. यावरून तुम्ही त्याला प्रोग्राम करू शकता. बट नॉट अ नॉर्मल प्रोग्राम जो आपण Arduino IDE वरून करणार आहे. त्यासाठी आपण USB यूज करणार. जो प्रोग्राम Arduino बनवताना करावा लागतो, जो बूट लोडिंगचा तुमचा प्रोग्राम आहे, त्यासाठी हे हेडर यूज करतात. ओके. सो सिंपल बोर्ड आहे. आता आपण बघूया याची ब्लॉक डायग्राम आणि प्रत्येक ब्लॉकचं फंक्शन्स काय आहे. जो आपण ॲक्चुअल बोर्ड बघितला सिमिलर ब्लॉक डायग्राम आहे. तुम्हाला काय दाखवायचं आहे, प्रोग्रामिंग मॉड्यूल. प्रोग्रामिंग मॉड्यूलमध्ये काय आहे, USB टू UART डेटा कन्व्हर्ट करण्यासाठी एक IC यूज करतो आपण. सिंपल. त्यानंतर या प्रोग्रामिंग मॉड्यूलचं आणि UARTचं कम्युनिकेशन दाखवायचं आहे तुम्हाला, राइट? सो इथला जो डेटा आहे, याचं काम काय आहे, USB टू UART कन्व्हर्टर. ओके. सो हे UART तुम्हाला इकडे मायक्रो कंट्रोलरला कनेक्ट करायचं आहे. त्यानंतर हा जो आहे, हा तुमचा ATmega 168 किंवा 328 आहे. सो तुम्ही जर स्पेसिफिकेशन्स बघितलेत, आपण ऑलरेडी शिकलेलो आहे, की ATmega 328 मध्ये इनबिल्ट रॅम आहे, फ्लॅश रॅम आहे, टायमर आहेत, काउंटर आहेत, EDC, SPI, UART हे सगळे कम्युनिकेशन्स आहेत. सो सिमिलर कम्युनिकेशन्स तुम्हाला या ब्लॉकमध्ये दाखवायचे आहेत, राइट? हे सर्व तुमच्या मायक्रो कंट्रोलरच्या 40 पिन IC मध्ये असणार आहे. त्यानंतर इकडे एक पॉवर मॉड्यूल असेल. त्यानंतर सिमिलर पॉवर मॉड्यूल तुम्हाला इकडे IC ला कनेक्ट करायचं आहे. राइट? ICला पॉवर सप्लाय देण्यासाठी +5 व्होल्ट और 3.3 व्होल्ट जे असेल ते. त्यानंतर इकडे IO एक्सपान्शन इंटरफेस म्हणजेच काही पिन्स आहेत बघा बोर्डवरती काय आहे, डायरेक्ट आपण IC वरून पिन कनेक्शन घेऊ शकत नाही. त्यासाठी आपण काही हेडर यूज करतो. म्हणून ते IO एक्सपान्शन इंटरफेस. त्यानंतर मेमरी मॉड्यूल हे सुद्धा इंटर्नल आहे. मायक्रो कंट्रोलरमध्येच आहे, एक्सटर्नल नाहीये. राइट? सो हा पूर्ण तुमच्या मायक्रो कंट्रोलरचा पार्ट येणार. ओके. सिंपल आहे. एक मायक्रो कंट्रोलर दाखवायचा आहे. मायक्रो कंट्रोलरला थोडंसं आपल्याला ब्रॉड करायचं आहे. म्हणून याच्यामध्ये आपण UART, EEPROM, 2 वायर इंटरफेस, त्यानंतर टायमर काउंटर, त्यानंतर अगेन टायमर, फ्लॅश, मेमरी, SRAM आणि इकडे कम्युनिकेशन दाखवलेले आहे. UART, SPI आणि EDC. सिंपल आहे. हीच ब्लॉक डायग्राम तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. प्रत्येक ब्लॉकचं फंक्शन्स तुम्हाला समजले कशासाठी यूज करतात. त्यानंतर तुम्हाला जर अजून थोडंसं एक्स्ट्रा दाखवायचं असेल, तर या IO एक्सपान्शनमध्ये तुम्ही असं दाखवू शकता,
ही डिजिटल GPIO आणि इकडे तुम्ही असं दाखवू शकता हे अॅनालॉग GPIO. अॅनालॉग पिन्स. त्यानंतर इकडे पुन्हा तुम्हाला जर सीरियल कम्युनिकेशन्स दाखवायचे असेल तर RX-TX. ओके. सो अशा प्रकारे सिंपल ब्लॉक डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायचे आहे. ओके. अजून जर तुम्हाला वाटलं आम्हाला अजून एक्स्ट्रा ॲड करायचं असेल तर या साइडला एक क्रिस्टलचा ब्लॉक दाखवा. क्रिस्टल, फक्त क्रिस्टल दाखवायचंय आणि तुम्हाला जर वाटलं तर या साइडला तुम्ही असे कॅपॅसिटर पण दाखवू शकता जे आपण क्रिस्टलच्या कनेक्शनसाठी यूज करतोय. ओके. सिंपल आहे. त्यानंतर पुन्हा या ठिकाणाहून इथे तुम्ही असं पण दाखवू शकता हे माझं पॉवर जॅक. राइट, जो 9 व्होल्ट तुम्ही देता तो पॉवर जॅक इकडे आहे. त्यानंतर इकडे USB कनेक्टर. सो जनरली खूप साऱ्या Arduinoमध्ये टाइप ए, USB टाइप ए यूज करतात, काही ठिकाणी USB टाइप बी यूज करतात. सो ते सुद्धा तुम्ही इकडे दाखवू शकता. ओके. सो खूप सारा डेटा नेटवरती रिलेटेड टू Arduino अवेलेबल आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकता. बट सिंपल फॉर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू कन्फ्युजन जर तुम्हाला सिंपल लक्षात ठेवायचं असेल तर हे एकदम इझी ब्लॉक डायग्राम आहे. तुम्हाला वाटलं थोडीशी तुम्ही मॉडिफाय करू शकता, ॲड करू शकता. जर तुम्हाला परफेक्ट Arduino बोर्ड माहीत असेल तर अकॉर्डिंग टू दॅट तो बोर्ड डोळ्यासमोर ठेवून तुम्ही त्याची ब्लॉक डायग्राम ड्रॉ करू शकता. दॅट्स इट फॉर Arduino ब्लॉक डायग्राम. नेक्स्ट आहे की आपल्याकडे 3 टाइपचे Arduino बोर्ड्स आहेत. एक आहे तुमचं Arduino Uno, सेकंड आहे Arduino Mega आणि थर्ड आहे Arduino Nano. तर जनरली याच्यामध्ये डिफरन्स काय आहे की साईजचा डिफरन्स आहे. खूप छोटा आहे. जर तुम्ही Arduino Nano बघितला तर हा तुमच्या Arduino Unoच्या ऑलमोस्ट हाफ आहे. खूप छोटासा बोर्ड आहे. सो याच्यामध्ये डिफरन्स काय आहे की जे आयसी यूज केली, जी कंट्रोलरची आयसी यूज केली आहे, ती तुमची वेगळ्या पॅकेजमध्ये जसं बघा इकडे तुम्हाला 14 पिनची DIP पॅकेज दिसते. त्यानंतर जे मेगामध्ये यूज केली आहे, ही आहे तुमची QFN पॅकेज, क्वाड फ्लॅट पॅकेज. ज्याच्यामध्ये काय असतं की आयसीची साईज एकदम छोटी असते आणि तिच्या चारही साईजना तिला पिन आहेत, राइट? त्यानंतर जे नॅनोमध्ये सुद्धा सिमिलर मायक्रो कंट्रोलर यूज करतात, बट जे आयसीचं पॅकेज आहे ते अगेन SMT पॅकेज आहे, क्वाड फ्लॅट पॅकेज. त्यामुळे या बोर्डची साईज सुद्धा छोटी होते. अगेन याच्यामध्ये काय असतं की नॅनोमध्ये तुमच्याकडे 9 व्होल्ट बॅटरीचं ऑप्शन नाहीये. या दोन्हीही Arduinoला तुम्ही एक्सटर्नल 9 व्होल्ट सप्लाय देऊन ऑपरेट करू शकता. बट नॅनोसाठी तुम्हाला इकडे +5 व्होल्टच सप्लाय द्यावा लागेल. ओके. सो त्याच्यामध्ये काय आहे की जो इंटरनल पॉवर सप्लाय आहे, हा वाला सेक्शन इंटरनल पॉवर सप्लाय तो नॅनोमध्ये अवेलेबल नाहीये. सो अशा प्रकारे जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही सिंपल पॉइंट नोट डाउन करू शकता. बघा, युनोमध्ये Atmega 328 यूज करतात. त्यानंतर मेगामध्ये Atmega 2560 यूज करतात. त्यानंतर नॅनोमध्ये सुद्धा Atmega 328च यूज करतात, बट जे पॅकेज असेल ते वेगळं असेल. त्यानंतर याच्यामध्ये डिफरन्स काय असतो की बघा इकडे जो युनो आहे, युनोमध्ये तुमच्याकडे डिजिटल IO पिन्स 14 आहेत. त्यापैकी 6 PWM आहेत. बट इन केस ऑफ मेगा तुमच्याकडे 54 GPIO पिन्स अवेलेबल आहे. म्हणजे मेगामध्ये काय आहे की नंबर ऑफ GPIO पिन्स जास्त आहे. जर तुम्हाला खूप जास्त पिन्स लागत असेल तुमच्या प्रोजेक्टसाठी तर त्या केसमध्ये तुम्हाला Arduino मेगा यूज करावं लागेल. त्यानंतर अॅनालॉग पिन्स इकडे 6 आहेत आणि मेगामध्ये 16 आहेत. त्यानंतर पुन्हा जर तुम्ही इकडे बघितलं सो डिफरन्स फक्त हाच आहे की डिपेंड्स ऑन ॲप्लिकेशन्स तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे युनो, मेगा आणि नॅनो. सो याच्यामध्ये जास्त काही डिफरन्स असणार नाहीये. फंक्शनॅलिटी वाईज प्रोसेसिंग पॉवर ऑलमोस्ट सिमिलर असणार आहे. फक्त डिफरन्स कशाचा असणार? नंबर ऑफ GPIO पिन्स किंवा नंबर ऑफ डिजिटल पिन्स आणि कम्युनिकेशन पोर्ट्स. Arduino Uno आहे हा जनरलाइज यूज करतात जिथे तुम्हाला काही प्रोजेक्ट्स बनवायचे, काही डेव्हलपमेंट टूलसाठी. त्यानंतर जे इंडस्ट्रियल ऑटोमेशन असेल, जिथे थोडंसं कॉम्प्लेक्स, जिथे तुम्हाला नंबर ऑफ डिव्हाइसेस इंटरफेस करायचे आहेत, अशा ठिकाणी मेगा यूज करतात. त्यानंतर जिथे साईज कन्स्ट्रेंट आहे, तुमच्याकडे प्रोजेक्ट बनवण्यासाठी खूप कमी स्पेस अवेलेबल आहे. जसं की ब्लाइंड स्टिक तुम्ही बनवताय. त्या केसमध्ये काय करायचं तुम्हाला, की त्या स्टिकवरती कुठेतरी तो बोर्ड माउंट करायचा आहे. सो इन दॅट केस तुम्हाला काय करावं लागेल, Arduino Nano यूज करावं लागेल. कारण याच्यामध्ये जो डिफरन्स आहे मेन तो आहे साईजचा. ओके. सो इकडे पिक्चरमध्ये तुम्हाला दिसणार नाही. बट ॲक्चुअलमध्ये जर तुम्ही बघितलं तर नॅनोची साईज खूप कमी असते. त्यानंतर युनो हा मिडल आहे आणि जो मेगा आहे त्याची साईज थोडीशी जास्त असते. ओके. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय Arduino Uno, नॅनो आणि मेगासाठी. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत फंक्शन्स युज्ड इन Arduino. कोणते फंक्शन्स आपण यूज करतो, त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत. सो हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्यानंतर इंटरफेसिंग सुद्धा शक्य तितक्या इंटरफेसिंग कव्हर करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे.